नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ज्युनियर इंजिनिअरिंगच्या नवीन व्हॅकन्सी ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा कोणकोणत्या पोस्ट असणार आहे. त्यासाठी बघा तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच बघा एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, त्यानंतर एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे पेपरमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट क्वेश्चन विचारले जाणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट, एज रिलॅक्सेशन, तसेच एक्झामिनेशन फी, हे सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल्समध्ये बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे. त्यामध्ये दोन पोस्ट असणार आहे, ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल आणि ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, अशा दोन पोस्ट ह्या असणार आहे. यामध्ये आपण आता डिटेल बघूयात. सुरुवातीला इम्पॉर्टंट त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत, म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा सुरुवात कधी होणार आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे. यामध्ये बघा सुरुवात झालेली आहे 30 डिसेंबर 2024 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे जानेवारी 20, म्हणजे 20 जानेवारी 2025 ला ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. आणि सेम डेट एक्झामिनेशन फी पेड करण्यासाठी पण त्यांनी सेम डेट्स दिलेले आहे. लास्ट डेट आहे 20 जानेवारी 2025 आणि टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट दिलेली आहे. तुमची जी एक्झाम होणार आहे तर ती 8 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. अशा प्रकारे त्यांनी इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढे ज्या इम्पॉर्टंट माहिती आहे तर ती बघूयात. डिटेल जी नोटीस आहे त्यामध्ये आता व्हॅकन्सी बघूयात, कास्ट वाईज कशा प्रकारे व्हॅकन्सी दिलेल्या आहे. यामध्ये बघा ईस्ट या ठिकाणी झोन दिलेले आहे, बघा ईस्ट दिलेला आहे, त्यानंतर वेस्ट, नॉर्थ, त्यानंतर बघा साऊथ दिलेला आहे आणि सेंट्रल दिलेले आहे, असे 5 झोन दिलेले आहे. त्यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा ओबीसी साठी एक जागा आहे या ठिकाणी. त्यानंतर जर तुम्ही बघितलं टोटल एकच जागा आहे ईस्ट साठी ज्युनियर इंजिनिअरिंग या पोस्ट साठी. बघा या ठिकाणी जी ज्युनियर इंजिनिअरिंग पोस्ट आहे त्यासाठी ओबीसी साठी एकच जागा आहे. त्यानंतर ईस्ट साठी बघा एसटी साठी एक जागा आहेत, सॉरी ईस्ट साठी ओबीसी ला एक जागा आहे आणि वेस्ट साठी बघा एक जागा एसटी साठी आहे, ओबीसी ला पण एक जागा आहे अशा, आणि जनरल युआर साठी 2 जागा आहे. अशा मिळून 4 जागा ज्या आहेत तर त्या वेस्ट साठी असणार आहे. त्यानंतर नॉर्थ रिजन साठी बघा इथं ब्लँक दिलेला आहे, म्हणजे अजून काही वॅकन्सी तिथे दिलेल्या नाही. त्यानंतर साऊथ साठी बघा एससी कॅटेगरीसाठी एक जागा आहे आणि जनरल युआर कॅटेगरीसाठी एक जागा आहे. अशा मिळून 2 जागा ज्या आहेत तर त्या साऊथ झोन साठी असणार आहे. त्यानंतर सेंट्रल झोन साठी बघा या ठिकाणी डॅश दिलेला आहे. अशा टोटल बघा 7 जागा ज्या आहेत तर त्या ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल या पोस्ट साठी ह्या जागा असणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील जी पोस्ट आहे, पुढची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. आता या पोस्ट साठी बघा ईस्ट साठी बघा एमटी दिलेला आहे, म्हणजे काही जागा दिलेल्या नाही अजून. वेस्ट साठी बघा ज्या 2 जागा आहेत तर त्या कोणत्या एसटी कॅटेगरीसाठी असणार आहे आणि जनरल युआर साठी एक जागा, अशा मिळून टोटल 3 जागा ज्या आहेत तर त्या वेस्ट झोन साठी असणार आहे. नॉर्थ साठी बघा नॉर्थ साठी एमटी दिलेला आहे. त्यानंतर साऊथ साठी बघा एक जागा आहे, एससी कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे एक जागा. अशा टोटल ज्या जागा आहेत तर ती एक जागा असणार आहे. त्यानंतर सेंट्रल साठी इथे एमटी दिलेला आहे, म्हणजे अशा टोटल मिळून ज्या 4 जागा आहेत तर त्या ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पोस्ट साठी असणार आहे. आता आपण वॅकन्सी बघून घेतलेला आहे. आता वॅकन्सी नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय काय माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघूयात आपण पुढील जी माहिती आहे इम्पॉर्टंट. या ठिकाणी रिझर्वेशन विषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन बघू शकता. या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंगचं सिव्हिल या पोस्टसाठी जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता. तसेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी जे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर ते तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर आता पुढील माहिती आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. यामध्ये बघा तुम्ही सिटीजन जे आहे तर ते
इंडियाचे असले पाहिजे किंवा नेपाळ, भूटान, तसेच बघा टिबेटियन रेफ्यूज जे आहे तर त्यांच्यासाठी पण ही वॅकन्सी असणार आहे, म्हणजे ते पण विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे एज लिमिट, एज किती लागणार आहे. तर बघा 20 ते 30 यामध्ये तुमचं एज असलं पाहिजे, मिनिमम 20 मॅक्सिमम 30 वर्ष. त्यानंतर मग एज रिलॅक्सेशन तुम्हाला कास्टनुसार भेटणार आहे. जर तुम्ही कास्टमध्ये जर असाल तर तुम्हाला एज चा बेनिफिट मिळणार आहे. तर बघूयात, जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ओबीसी कॅटेगरीतील स्टुडंटला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन. त्यानंतर PWBD स्टुडंट असाल तर तुम्हाला 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन. एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला बघा या ठिकाणी बघा एक्सचेंज सर्व्हिस रिडन बाय द देम आर्म फोर्स प्लस ॲडिशनल पिरियड 3 इयर्स सब्जेक्ट टू मॅक्सिमम ऑफ 50 इयर, म्हणजे वयाच्या 55व्या वर्षापर्यंत तुम्हाला मॅक्सिमम एज लिमिट मिळू शकतं. त्यानंतर विंडो डिस्कर वुमन ज्युडिशियली सेपरेटेड जे असतील तर त्यांना अप टू 35 इयर म्हणजे 35 एज त्यांचं मॅक्सिमम असणार आहे. आणि जर त्यामध्ये सुद्धा SC ST कॅटेगरीतील वुमन असतील तर त्यांना 40 इयर पर्यंत एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन विषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. यामध्ये बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल यासाठी बघा जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे त्याविषयी माहिती बघूयात. मिनिमम 3 इयरचा डिप्लोमा तुमचा सिव्हिलमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर फॉर रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड विथ मिनिमम 65 मार्क्स. जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला किती मार्क्स लागतील? 65 मिनिमम मार्क्स लागतील. आणि जर तुम्ही डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे त्यांसाठी बघा, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST PWBD या कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 55 मिनिमम असले पाहिजे अशा प्रकारे. आणि जर तुमच्याकडे डिग्री असेल या ठिकाणी बघा, जर तुमच्याकडे डिग्री असेल सिव्हिल इंजिनियरची जी डिग्री आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिनिमम 55 मार्क्स पर्सेंटेज मार्क्स डिग्रीला असले पाहिजे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST PWBD स्टुडंट असाल तर तुम्हाला 45 मिनिमम मार्क्स असले पाहिजे. अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टसाठी लागणार आहे. त्यानंतर बघा पुढील पोस्ट असणार आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. आता या पोस्टसाठी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन, आता जे मिनिमम 3 इयर्स ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे इलेक्ट्रिकलमध्ये और इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग दोन्हीपैकी एकामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये झालेला असला पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग यामध्ये जरी तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला बघा मिनिमम तुम्हाला 65 मार्क्स पर्सेंटेज मार्क्स जे आहे तर ते डिग्रीसाठी असले पाहिजे, सॉरी डिप्लोमासाठी असले पाहिजे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST आणि PWBD तर त्यांसाठी बघा मिनिमम जे पर्सेंटेज मार्क्स आहे 55% तुम्हाला असले पाहिजे या ठिकाणी. आणि जर तुमच्याकडे डिग्री असेल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर त्यांसाठी बघा मिनिमम 55% मार्क्स असले पाहिजे. आणि जर तुम्ही SC ST आणि PWBD कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 45% मिनिमम मार्क्स असले पाहिजे डिग्रीसाठी. तर अशा प्रकारे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे. दोन्ही पोस्टचं आपण यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे माहिती बघूयात. या ठिकाणी एक्सपिरियन्स दिलेला आहे, पण जरी तुमच्याकडे डिग्री जरी असेल तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ॲटलिस्ट 2 इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे डिप्लोमा स्टुडंटसाठी. आणि 1 इयरचा डिग्रीचे विद्यार्थी असतील तर त्यांसाठी 1 इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. सेम ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकसाठी सेम आहे, 2 इयरचा डिप्लोमावाल्यांना आणि डिग्रीसाठी 1 इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं आहे बघा सेम ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी 300 मार्क्स, म्हणजे 300 मार्क्सची तुमची एक्झाम होणार आहे. त्यांनी डेट पण दिलेली आहे 8 फेब्रुवारी 2025ला. यामध्ये बघा आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये जो तुमचा 300 मार्काचा पेपर होणार आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला जो
सब्जेक्ट असणार आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमचा पेपर असणार आहे, यामध्ये दिलेला आहे. इंग्लिश लँग्वेज यामध्ये 50 प्रश्न असणार आहे 50 मार्क्सला, आणि टोटल टाइम असणार आहे यासाठी 40 मिनिटं. त्यानंतर बघा इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर फर्स्ट यासाठी 40 क्वेश्चन 100 मार्क्सला असणार आहे. त्यानंतर बघा टोटल टाइम असणार आहे 40 मिनिटं. त्यानंतर बघा इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर सेकंड यासाठी 40 क्वेश्चन आहे 100 मार्क्सला. टाइम जो आहे तर तो 40 मिनिटाचा तुम्हाला भेटणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यासाठी बघा 50 क्वेश्चन 50 मार्क्सला, टोटल टाइम मिळणार आहे 30 मिनिटं. असं टोटल बघा 180 तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, 300 मॅक्सिमम मार्क्स असणार आहे, आणि यासाठी टाइम जो आहे 150 मिनिटाचा असणार आहे. अशा प्रकारे तुमचा जो पेपर फर्स्ट होणार आहे त्यासाठी असं स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर मग तुमचा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे, त्यालाच आपण LPT म्हणत असतो. अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे या ठिकाणी बघा, ऑनलाईन एक्झामिनेशन 300 मार्कची, म्हणजे सिलेक्शन विल बी ऑनलाईन एक्झामिनेशन अँड लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, अशा दोन तुमच्या एक एक्झाम आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट अशा दोन एक्झाम होणार आहे, आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे तो पहिला जो पेपर आहे तर तो पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड फॉर द पोस्ट ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल, म्हणजे दोघांना सेमच असणार आहे, असं स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पे स्केल जे आहे तर बघा दोन्ही ज्या पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इलेक्ट्रिकल यासाठी बघा जवळपास 80,000 इतकं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. तर म्हणजे पेमेंट किती असणार आहे तर ते 80,000 प्लस तुमचं पेमेंट असणार आहे. त्या ठिकाणी माहिती तुम्हाला इथे तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे, त्यानंतर बघा एक्झामिनेशन फी किती लागणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन फी इंटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल पेबल डिसेंबर, म्हणजे बघा 30 डिसेंबर टू 20 डिसेंबर ते आपण लास्ट डेट त्यांनी इथे दिलेली आहे. जर तुम्ही बघा SC ST PWBD किंवा EXS या कॅटेगरीतील स्टुडंट असाल तर तुम्हाला बघा 50 रुपये फी प्लस 18% GST एवढी फी लागणार आहे. आणि जर तुम्ही OBC जनरल EWS कॅटेगरीतील स्टुडंट असाल तर तुम्हाला 450 रुपये फी प्लस 18% GST एवढी फी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक्झामिनेशन फी लागणार आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर अजून काय काय माहिती दिलेली आहेत सर्व बघून घेऊयात माहिती. या ठिकाणी आपण गाईडलाईन्स काहीतरी दिलेले आहे त्यांनी बघा, फोटो थंब याविषयी संपूर्ण नोटिफिकेशन मध्ये डिटेल्स त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर असतील बघा त्याविषयी पण माहिती घेऊयात. सिलेबस पण दिलेले आहे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी बघा इंडिकेटिव्ह सिलेबस फॉर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. आता यामध्ये बघा डिटेल सिलेबस पण दिलेला आहे. पेपर फर्स्ट जो होणार आहे त्यामध्ये बघा बिल्डिंग मटेरियल्स रिलेटेड माहिती, तसेच एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, त्यानंतर बघा सर्वाइंग, त्यानंतर सॉइल मेकॅनिक्स आहे, त्यानंतर हायड्रोलिक्स आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड इंजिनिअरिंग यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. अशा प्रकारे त्यामधला दुसरा पेपर जो आहे त्यामध्ये थिअरी ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन, त्यानंतर स्टील डिझाईन यावर तुम्हाला पेपर येणार आहे. त्यामध्ये जो दुसरा पेपर होणार आहे त्यातील पहिला पेपर बघा, सॉरी हे आता हे दोन पेपर्स आपण बघितलेला आहे, ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल विषय. आता इलेक्ट्रिकल विषय बघूयात. त्यामध्ये जो पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जो आहे तर त्यामध्ये पेपर फर्स्ट साठी बघा हे टॉपिक्स येणार आहेत, एवढे 7 जे आहे टॉपिक्स येणार आहेत. पेपर सेकंड साठी बघा
हे दिलेले जे टॉपिक्स आहे तर ते तुम्हाला एक्झामिनेशनला येणार आहे, यावर प्रश्न तुम्हाला येणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी खाली पण काय टॉपिक्स दिलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. त्यानंतर झोन वाईज लोकल लँग्वेज जे आहे तर ते तुम्ही बघू शकता. साऊथसाठी बघा कॅनडात कन्नड, तमिळ आणि मल्याळम आहे. ईस्ट झोनसाठी बघा ओडिसा, या ठिकाणी तुम्ही हे लँग्वेजेस बघू शकता. वेस्ट झोनसाठी बघा गुजराती आहे, मराठी आहे, कोकणी आहे. अशा प्रकारे त्यानंतर बघा एक्झामिनेशन सेंटरची लिस्ट त्यांनी दिलेली आहे, या ठिकाणी बघू शकता. मुंबई आहे का बघूयात. मुंबई आहे, नवी मुंबई, ठाणे, MMR आहे. त्यानंतर पुणे पण दिलेलं आहे. त्यानंतर अजून या ठिकाणी 20 सेंटर त्यांनी दिलेलं आहे, या ठिकाणी तुमचे एक्झामिनेशन होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नवीन रिक्रुटमेंट निघालेली होती ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी, तर याविषयी डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करावं लागणार आहे. या पेजवर येऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे. सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड इथे एंटर करा. सिक्युरिटी कोड जो इथे दिलेला आहे तो एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित. फॉर्म फिल करून व्यवस्थित तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर फी पण तिथेच ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पेजची तुम्हाला लिंक लागणार आहे, तर ती लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती जी आहे तर या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.